नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी गरमागरम आणि त्याचा सुगंध पूर्ण स्वयंपाकघरात दरवळेल असा सॉफ्ट स्पंज आणि तोंडात टाकल्याबरोबर मेल्ट होईल असा कोथिंबीर आणि बटाट्यापासून नाश्ता। हा नाश्ता अगदी अप्रतिम होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला रेसिपीला सुरुवात करू। सर्वात आधी बघा, मी बटाटे बॉईल करायला लावत आहे। कुकरमध्ये बटाटे घालून घेतलेले आहेत आणि आता कुकरला झाकण सुद्धा लावून घेतलेलं आहे। नंतर या ठिकाणी मी ज्या कोथिंबीरीच्या काड्या आहेत कवळ्यावाल्या, त्यांना मिक्सरमधून छान बारीक करून घेणार आहे, थोडं त्यात पाणी घालून। आणि बघा, आता त्याची पेस्टला आपण चाळणीने चाळून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला छान अशी त्याची पाणी मिळून जाईल। त्यानंतर मिक्सरमध्ये मी अद्रक, लसूण आणि त्यासोबत हिरवी मिरचीचे काप आणि कोथिंबीर घालून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये थोडं पाणी घालून बॉईल केलेले बटाट्यांचे काप घातलेले आहेत। आणि याला बारीक करून घेतलेला आहे। बघा, आपल्याला याची छान प्युरी मिळालेली आहे। यामध्ये मी चिली फ्लेक्स घालत आहे आणि या ठिकाणी बडीशेप घालून घेतलेली आहे। सोबत या ठिकाणी थोडंसं हिंग, धना पावडर, जिरा पावडर आणि या ठिकाणी मी आमचूर पावडर घालून घेतलेला आहे। जिरं सुद्धा घालून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि या सर्व मिश्रणाला छान एकजीव करून घ्यायचं। मसाले आपल्या बॅटरमध्ये छान मिक्स झाले पाहिजे। असं छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये बघा, 1 कप गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे। आता या बॅटरला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जो कोथिंबीरीच्या काड्यांचा जो ज्यूस केला होता तो यामध्ये घालायचा आहे। आता या मिश्रणाला छान मिक्स करून घ्यायचं आणि एक आपलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तुम्ही गरजेनुसार यामध्ये गव्हाचं पीठ वाढवू शकता, जेणेकरून तुमची कन्सिस्टन्सी मेंटेन राहील। बघा, मी गरजेनुसार वरतून थोडं थोडं करून पाणी घालत आहे आणि या ठिकाणी आपलं बॅटर तयार होत आहे। फायनल आपलं बॅटर तयार झालेलं आहे। यामध्ये हळद घालून घ्यायची आणि याला आपण मिक्स करून घ्यायचं छान। थोडंसं मी माझ्या डोची कन्सिस्टन्सी जवळ अशी पातळ अशी करून घेत आहे। ओके, या ठिकाणी बघा आपला फायनल डोची आता आपण मस्त याला तव्यावर किंवा पॅनवर टाकून अशा प्रकारे पसरवून घेणार आहोत। एकदम पातळही म्हणजे असं थिनही नाही करायचं आहे
थोडी अशी जाडसर लेअर ठेवायची आणि मस्त त्याला झाकून ठेवायचं आहे. आता बघा, आपण त्याला परतवून बघूया. थोडंसं तेल लावायचं आहे आपल्याला त्याच्यावरतून आणि त्याला परतवून घ्यायचं आहे. बघा, अगदी हलक्या हाताने आपण त्याला उचलणार आहोत आणि पटकन असं पलटून घेणार आहोत. हे बघा, इतकं सॉफ्ट आणि दिसायला सुद्धा एकदम छान दिसत आहेत आणि स्पंजसारखे एकदम सॉफ्ट झालेले आहेत. अगदी मऊ आणि एकदमच टेस्टी दिसत आहेत. त्यामुळे मला लवकर यांना टेस्ट करायचे की कसे बनले आहेत. त्यांचा वास अगदी असा सुगंध पूर्ण स्वयंपाकघरात पसरलेला आहे. आणि आता ह्या ठिकाणी बघा, आपण पटापट असे हे बनवून घेणार आहोत स्नॅक आणि मस्त त्यांना सर्व करून आस्वाद घेणार आहोत. मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.